नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत माठातली चिकन दम बिर्याणी. तर त्यासाठी मी इथे साहित्य काय काय घेतले ते आपण बघूया. तर इथे मी अर्धा किलो बासमती राईस घेतलेत. त्याचप्रमाणे मी अर्धा किलो चिकन घेतले. बिर्याणीचे पीस करून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा, पुदिन्याची पाने 2-3 हिरव्या मिरच्या उभे तुकडे करून घेतलेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर. इथे मी अख्खे मसाले घेतलेत, तेजपत्ता, दालचिनीचे 2-3 तुकडे, 3-4 लवंग आणि 7-8 काळी मिरे, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ. मी तूप घेतलेलं आहे, पाववाटी तेल. बिर्याणीमध्ये आमच्या घरी मसाला जास्त लागतो म्हणून मी दोन कांदे आणि 2 टोमॅटोची साधारण अशी जाडसर प्युरी करून घेतली. अर्धी वाटी दही लागणार आहे आणि इथे घेतला आहे मी बरिस्ता म्हणजेच फ्राय केलेला कांदा. तर फ्राय केलेला कांदा कसा बनवायचा त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पहिल्यांदा आपण बाउलमध्ये तांदूळ घेऊया. आपण अर्धा किलोची बिर्याणी बनवतोय, तर त्यासाठी अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो मी चिकन घेतलं. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया. आता मी इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेत. तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. तर इथे मी चिकन घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची, अर्धी वाटी दही घालूया. मसाले घालूया, बिर्याणी मसाला, हळद, मीठ, आणि लाल मिरची पावडर. आता हे सर्व मसाला लावून घेऊया. चिकनला मी इकडे मसाला लावून घेतला. आता ही अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊया. आता आपले तांदूळ भिजत आहेत आणि चिकनसुद्धा मॅरिनेट होत आहे, तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया. आता इथे पाण्याला उकळी आली आहे. चमचाभर तेल घालूया, मीठ घालूया, 2 तेजपत्ता, थोडे जिरे, दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 5-6 मिरे. आता गॅस बारीक करूया आणि भिजवलेला तांदूळ घालूया. आता हा भात आपण 80% शिजवून घेऊया. गॅस मोठा करूया आणि भात शिजवून घेऊया. तर हा राईस आता आपण शिजला काय बघूया. तर हे बघा, हे राईस आपला 80% शिजलेला आहे. मोडला तर याचे 2 तुकडे होतात. आता हा राईस आपण एका जाळीवरती काढून घेऊया. इकडे राईस जाळीवरती काढून घेतला आणि हे राहिलेलं पाणी तुम्ही घरच्यांनी थोडं थोडं पिऊन घेऊ शकता किंवा मग झाडाला घालून टाका. आता आपण चिकन बिर्याणी माठामध्ये बनवतोय, तर इथे मी माठ गरम केलं आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. इथे आपलं तेल तापलं आहे. आता याच्यामध्ये राहिलेले मसाले घालूया. आपण जे खडे मसाले घेतले होते त्याच्यातले मी अर्धे भातामध्ये घातले. आता आपण अर्धे फोडणीमध्ये टाकूया. आता आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती घालूया. आता ही पेस्ट छान फ्राय करून घेऊया. ही पेस्ट मी एवढ्यासाठीच घातली आहे की या ग्रेव्हीला छान टेस्टसुद्धा येते आणि आपला मसाला पण भरपूर तयार होतो. याच्यावरती झाकण ठेवून मी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही व्यवस्थित फ्राय करून घेतली. आता आपण याच्यामध्ये घालूया मॅरिनेट केलेलं चिकन. याच्यामध्ये मी बरिस्ता पण घातला आहे, मगाशी घालायला मी विसरलेली, तर आता मी घालून घेतला त्याच्यामध्ये.
आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित परतून झालंय. त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5-6 मिनिटं शिजवून घेऊया. आता मी इथे चिकन 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये गॅस बारीक करून घ्यायचा आणि आता आपण राईस घालूया. तर मी इथे राईस घालून घेतला. वरून कोथिंबीर, पुदिना, बरिस्ता, थोडं बाजूने तूप मध्ये सुद्धा टाकायचे. छोटे 2-3 चमचे टाकले आणि केशर मिश्रित दूध टाकायचे. आता वरून झाकण ठेवायचे आणि बारीक गॅसवरती 15 ते 20 मिनिटं बिर्याणी शिजवून घ्यायची. आता इथे मी 15 मिनिटं बिर्याणी शिजवून घेतली. वाव, मस्त आपली बिर्याणी शिजलेली आहे आणि राईस पण छान शिजलेला आहे आपला. गॅस बंद करूया आणि आता आपण कोळशाचा दम देऊया. आता इथे मी बाजूच्या गॅसवरती निकारा गरम करून घेणार आहे. आता इथे मी कोळसा गरम करून घेतलाय लालसर होईपर्यंत. आता ह्या प्लेटमध्ये ठेवूया. वरून थोडंसं तूप घालूया. लगेच त्याला झाकण देऊया. आता ही बिर्याणी अर्धा तास मुरू द्यायची असते, पण मी लगेचच तुम्हाला दाखवण्यासाठी आपण सर्व करून घेऊया. आपण झाकण उघडूया. ही प्लेट बाहेर काढून घेऊया. आता बिर्याणी सर्व करताना शक्यतो झाऱ्याने सर्व करायची, म्हणजे त्याच्यासोबत भात आणि चिकन सर्व गोष्टी एकत्र येतात. आता आपण प्लेटमध्ये सर्व करू. वरून बरिस्ता घालूया आणि सोबत काकडी टोमॅटोचं रायतं ठेवूया. तर मी इथे चिकन बिर्याणी आणि त्याच्यासोबत काकडी टोमॅटोचं रायतं ठेवलेलं आहे. ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली चिकन बिर्याणी आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.